पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि नाशिक मधल्या रस्त्यांच्या दुरावस्थेसंदर्भात नाशिक महापालिकेला जाब विचारला जाणार आहे। याआधी आदित्य ठाकरे यांनी 2 दिवसांपूर्वी नाशिकचा दौरा करून रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी केली होती आणि त्यानंतर आता संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा सुरू या दुरावस्थेमुळे नाशिकमध्ये अनेक जणांचे जीव गेलेले आहेत, तसंच अनेकांना दुखापत झालेली आहे। रस्त्याची कामं असतील किंवा कुंभमेळ्याची कामं याच्यामध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप होतो आहे। थेट कुंभमेळ्याचे जबाबदारी असलेले भाजपचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही आरोप केले जात आहेत। एकूणच सध्या जे नाशिकमध्ये सुरू आहे, जी रस्त्यांची दुरावस्था असेल, नाशिकमधल्या आरोग्य आणि अन्य सुविधांचा प्रश्न असेल, नाशिकमधील कुंभमेळ्यांच्या कामामध्ये होत असलेला भ्रष्टाचार असेल, असे अनेक मुद्दे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांनी हाताळले आहेत आणि थेट भाजप आणि राज्य सरकारला जाब विचारला जातो आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला जातो आहे। काही प्रश्न, मुद्दे उपस्थित केले जात आहेत। सगळ्यात अतिशय संवेदनशील असा मुद्दा की गेल्या साधारण महिनाभरात अनेकांना या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागलेला आहे। मंत्री, पालकमंत्री इथे येतात, रस्त्यांची पाहणी करतात, जखमी झालेल्यांना, मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना हे मंत्री भेट देतात, पण अजूनही संवेदना दाखवण्यात आलेली नाहीये। ही सध्याची थेट दृश्य आहेत। नाशिक महापालिकेवर मोर्चा काढला जातो आहे आणि रस्त्यांच्या दुरावस्थेसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाब विचारला जातो आहे। या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत। सध्याची या मोर्चातली ही थेट दृश्य आहेत। नाशिक महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे सगळे या मोर्चात सहभागी झालेले आहेत। सध्या हा मोर्चा जो सुरू आहे, काय सध्या महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहात? हो, आयुक्तांना निवेदन देणार आहोत। आम्ही त्यांना अल्टिमेट देणार आहोत की लवकरात लवकर दोषींवर कारवाई करा, खड्डे बुजवा, नाही तर पुढचा मोर्चा हा सत्ताधाऱ्यांच्या घरावर असेल। तुम्ही नाशिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना याचे स्थानिक नेते आहात महापालिकेत, तुम्ही महापालिकेत काय करतात? महापालिकेत प्रशासनाला जाब विचारला जातो आहे का? प्रत्येक महासभेमध्ये आंदोलनं केले जातात, प्रत्येक महासभेमध्ये त्यांना जाब विचारला जातो, पण सत्ताधारी पक्षांची मुजुरी इतकी वाढली की त्यांना 35,000 कोटी गिळायचे आणि 35,000 कोटीचा भ्रष्टाचार करायचा आहे। नाशिक महापालिकेत रस्त्याचं बजेट किती आहे? रस्त्याचं बजेट, रस्त्याची 1200 ते 1400 कोटी रुपये, महापालिकेचं 1200 ते 1400 कोटी रुपयाचं बजेट असतं। सध्या जी कामं सुरू आहेत, खड्डे पडलेले आहेत, या आधी पावसाळ्यापूर्वी कामं झालेली आहेत की नाही? नाही झालेली। जे पावसाळ्यापूर्वीची नाले सफाई असेल, रस्त्याचे खड्डे बुजवणे असेल, ते कुठलंही काम पूर्ण झालेलं नाहीये। पण आता या मोर्चाचं सभेत रूपांतर होईल की आयुक्तांच्या दालनात तुम्ही जाणार आहात? नाही, याचं सभेत रूपांतर होईल। माननीय आमचे नेते, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आहे, खासदार संजयजी राऊत साहेब यांच्या भाषणाने याचं सुरुवात होईल। आपण बघू शकतो की सध्याची ही थेट मोर्चातली दृश्य आहेत। या मोर्चाचं नेतृत्व करता आहेत संजय राऊत स्वतः। 2 दिवस नाशिकमध्ये मुक्कामी आहेत। काल त्यांनी नाशिकमधल्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली, रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी केली आणि त्यानंतर नाशिक महापालिका आणि राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी या मोर्चामध्ये ते स्वतः सहभागी झाले आहेत। मुंबईहून आलेले आहेत आणि थेट मोर्चाचं नेतृत्व करत आहेत। ही सध्याची थेट दृश्य आहेत। आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचा नाशिकमधला हा मोर्चा बघतो आहोत। सध्या नाशिक 2 मुद्द्यांनी गाजत आहे। रस्त्यावर पडलेले खड्डे, त्या खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागणं आणि कुंभमेळ्याच्या कामात होत असलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात होत असलेले आरोप, यामध्ये टीकेचे धनी किंवा आरोपात सापडलेले आहेत
कुंभमेळ्याची जबाबदारी असलेले आणि भाजपचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन